तर नमस्कार, मी आहे अवतर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज सर्वत्र तुम्ही सगळीकडेच हा शब्द ऐकत असाल किंवा पाहत असाल. AI, ChatGPT, ChatGemini हे काय आहे याच्याबद्दल तुम्ही सगळीकडे गुगलवरती पाहिलं असेल, ऐकलं असेल इतरांकडून. पण नेमकं हे ChatGPT आहे काय, किंवा AI कशा पद्धतीने काम करतं, किंवा कशा पद्धतीने ते आपल्याला उपयोगी पडतं, त्याचे फायदे काय आहेत किंवा त्याचे तोटे काय आहेत, हे आपण सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. की नेमकं ChatGPT आणि AI म्हणजे हे नेमकं आहे तरी काय. तर तुम्ही चॅनल जर नवीन असता तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या भागाचं नोटिफिकेशन हे लगेचच मिळणार आहे. आणि अशा प्रेरणादायी किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण याच्यामध्ये सविस्तर अगदी तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. तर आजकाल जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्यामध्ये AI, याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात, आणि ChatGPT, तर हे याबद्दल आपण बोलणार आहोत. तर आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की AI म्हणजे काय आहे आणि ChatGPT म्हणजे काय. तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, रोजच्या जीवनामध्ये AI आणि ChatGPTचा कशा प्रकारे आपण उपयोग करून घेऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. आणि त्याबद्दलचे काही गैरसमज आहेत, ते खरंच गैरसमज आहेत का, का त्याची उपयुक्तता खरी आहे, हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ असा आहे की जो सर्वांना समजेल आणि सगळ्यांना याच्यातली माहिती देखील सोप्या भाषेत आहे, समजेल अशा पद्धतीचाच हा व्हिडिओ आहे. तो नक्की शेवटपर्यंत पहा. गृहिणी असो किंवा शिक्षक असो किंवा विद्यार्थी असो, कोणीही असो, तुम्ही प्रत्येकाला ChatGPT आणि AI हे टूल कसे वापरायचे याची माहिती मी याच्यामध्ये दिलेली आहे. तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की AI वापरून त्याचा वापर कशा पद्धतीने कुठे कुठे करता येऊ शकतो. आता सर्वात पहिलं म्हणजे AI म्हणजे काय. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच मराठी त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. तर हा शब्द थोडा कठीण वाटतो, पण त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. म्हणजेच माणसासारखं शिकण्याचा किंवा माहिती समजून घेण्याचा आणि त्यावर आधारित उत्तरं किंवा निर्णय देण्याचा प्रयत्न करणारी एक संगणकीय प्रणाली, म्हणजेच कम्प्युटराइज्ड प्रणाली, त्यालाच AI म्हटलं जातं. की जो सेम एखाद्या व्यक्तीसारखाच आपल्याला माहिती देतो, आपल्या प्रश्नांची उत्तरं देतो आणि तशा पद्धतीने आपल्याला तो मदत करत असतो. तर हे एक संगणकीय प्रणाली आहे, एक सिस्टीम आहे की ज्याला AI म्हटलं जातं. तर समजा आपण एक उदाहरण घेऊया बघा की एखाद्या नवीन एखादा नवीन गावामध्ये किंवा नवीन शहरामध्ये एखादा दुसऱ्या शहरातला मुलगा राहायला आला, तर सुरुवातीला त्याला त्या शहरातले रस्ते किंवा दुकानं किंवा महत्त्वाचे ठिकाणे याच्याबद्दल काहीच माहिती नसते. पण तो रोज दुकानं पाहतो, रस्ते पाहतो, दुकानांची नावं लक्षात ठेवतो आणि हळूहळू सगळं शिकत जातो. बरोबर आहे. म्हणजे जसं आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेलो तरी पण बघा, आपण रस्त्याचं नाव काय आहे किंवा दुकानावर बोर्ड कुठला लिहिलेला आहे, याला कुठला मार्ग म्हटला जातो, किंवा इथे विशिष्ट कुठली खूण आहे का, काही बँक आहे का, हॉस्पिटल आहे का, कसलं दुकान आहे का, हे आपण आवर्जून लक्षात ठेवतो की जेणेकरून पुढच्या वेळी या भागात आलं की आपल्याला नक्कीच आपल्याला जे ठिकाण आहे ते नक्कीच आपल्याला लवकर सापडेल. हे आपण जसं डोक्यात ठेवतो ना, तसंच AI देखील हेच करतं की तो सगळं शिकत जातो हळूहळू. की बाबा या भागामध्ये आता पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या या भागामध्ये, या पेठेमध्ये हे नारायणपेठ आहे, हे सदाशिवपेठ आहे, याला हा मार्ग म्हणतात, याला SB रोड म्हणतात, त्याला ABC चौक म्हणतात. हे सगळं तो शिकत जातो. जसा एखादा माणूस, एखादी व्यक्ती शिकतो, तसं हे AI शिकत जातं. आणि हे सगळं AI जो आहे, ही सगळी माहिती गुगलवरच्या एका माहितीमधूनच, डेटामधून सगळं कलेक्ट करत असतो. त्याच्यामुळे तो देखील शिकतो गुगलमार्फत. जे AI आहे तो सगळं डेटामधून जी हवी ती माहिती सगळी गोळा करत असतो. आता समजा यूट्यूबचं उदाहरण घ्या. आता यूट्यूबवर आपण एखादा व्हिडिओ पाहिला, कुकिंगचा असेल किंवा कॉमेडी असेल, तर पहिल्यांदा जो आपण व्हिडिओ पाहू त्याच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला दाखवले जातात यूट्यूबवर. बरोबर आहे. म्हणजे आपण एक रेसिपीचा व्हिडिओ पाहिला, तर पुढच्या वेळेस जेव्हा आपण व्हिडिओ ओपन करू तेव्हा आपल्यासमोर पहिलं रेसिपीचेच व्हिडिओ येतात. तर हे कसं काय होतं, तर हे AI आणि त्या मशीनच्या लर्निंगच्या मदतीने हे होतं. म्हणजे AI तुमच्या वापराच्या पद्धती आणि आपल्याला काय आवडतं याच्या नमुन्यामधून ओळखून
आपल्याला योग्य ती सामग्री पुरवत असतो. तर ए आय आपल्याला आजूबाजूला सगळीकडं दिसतो, सगळीकडे ए आयचा वापर आहे आज. आणि अशी जे आपल्या आवडीचं आहे ए आयला कळतं की बाबा ही व्यक्ती आली यूट्यूबला, यांना कुकिंगचे सिरीज आवडतात किंवा गाणी आवडतात, तर तो त्याच पद्धतीची माहिती व्हिडिओ गोळा करतो. आणि जेव्हा आपण यूट्यूबला पुन्हा लॉग इन करणार तेव्हा तो आपल्यासमोर आपल्या आवडीचे व्हिडिओ आणतो. तर आता ए आय बघा कुठे कुठे आहे. तर उदाहरणार्थ यूट्यूब रेकमेंडेशनमध्ये आहे, इंस्टाग्रामच्या रीलसाठी वापरलं आहे, ऑनलाईन शॉपिंगसाठी ए आय आहे, फेस अनलॉकसाठी आहे, व्हॉईस असिस्टंट आहे, सर्च सजेशनमध्ये आहे, फूड डिलिव्हरी ट्रॅकिंगमध्ये आहे. तुम्ही स्विगी किंवा आपण झोमॅटो ऑर्डर केली असेल तर ऑर्डर कुठे पोचली हे दाखवणारा जो ट्रॅक असतो ना, ह्याच्यामध्ये देखील या अनेक या तंत्रज्ञानाचा वापर होतो. साधं शेतीचं उदाहरण आहे, शेतीमध्ये सुद्धा ए आयचा उपयोग फक्त मोबाईल किंवा इंटरनेट पुरता नाही आहे, तर शेतीमध्ये पण ए आयचा हल्ली वापर वाढत आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्या शेतकऱ्याच्या पिकावरती काही आजार झाला आहे किंवा काही रोग त्याला आढळून आला, तर त्याचं कारण काय असू शकेल किंवा पिकांची काळजी कशी घ्यायची हे जर त्याला सगळं जाणून घ्यायचं असेल, तसंच हवामानाची माहिती, पिकांची निवड किंवा शेतीशी संबंधित अनेक गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर तो डिजिटल साधनांचा उपयोग करता येऊ शकतो. बरोबर आहे. तर ड्रोन तंत्रज्ञान आहे, त्याच्यामुळे फवारणीसारखी कामंही वेळेत आणि अगदी नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे. म्हणजेच टेक्नॉलॉजी आता फक्त शहरापुरते मर्यादित नाही राहिली, तर ती खेडोपाड्यामध्ये देखील पोचत आहे. तर ए आयचा वापरमध्ये ए आय हे यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, गुगल मॅपवर, व्हॉट्सअप किंवा अजून बऱ्याचशा ॲपमध्ये ए आयचा वापर हे केला जातो. तर ए आय हे आत्ताच आलेलं आहे का, तर नाही. ए आयची संकल्पना ही खूप अलीकडची गोष्ट नाही, तर ही खूप अधिकच्या दशकापासून विकसित झालेली आहे. पूर्वी कम्प्युटरवर एखादं काम आपण करायचं, त्याला ठराविक सूचना द्यायला लागायची की प्रोग्रॅमिंग त्याला द्यावी लागायची. आणि त्याच्यानंतर मग आता समजा उदाहरणार्थ कॅल्क्युलेटरमध्ये आपण जेव्हा ॲडिशन करतो 2+2 हे असं टाकलं तर आपल्याला 4 हे उत्तर येतं. बरोबर आहे. कारण त्याला तशा पद्धतीचं म्हणजे गणित करण्यासाठी आवश्यक काही नियम किंवा प्रक्रिया ही आधीच तिथे दिलेली असते किंवा सेव्ह केलेली असते. मग जसजसं मशीन्स आल्या किंवा मोठ्या प्रमाणातील डेटामधील नमुने ओळखून शिकण्याच्या पद्धती विकसित झाल्या आणि मशीन लर्निंगचा विकास झाला. आता बघा एखादं लहान बाळ असतं, ते चालायला शिकताना सुरुवातीला पडतं आणि पुन्हा उठतं, पुन्हा प्रयत्न करतं. बरोबर. तसंच मशीन लर्निंगमध्ये पण अनेक उदाहरणं किंवा नमुने शिकवले जातात. म्हणजेच आपण ए आय काय करू शकतो हे पाहणार आहोत. तर ए आय अनेक प्रकारची कामं करू शकतो, कारण या ए आयला तसं फीड केलेलं आहे, तसं ट्रेन केलेलं आहे. ही एक संगणक प्रणाली आहे. तो उदाहरणार्थ ए आय काय काम करू शकतो, तो फोटो तयार करू शकतो. तुम्हाला हवे तसे फोटो तो बनवून देऊ शकतो. व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो. गाणी आणि ऑडिओ करण्यासाठी मदत करू शकतो. भाषांतराची कामं करू शकतो. कोडिंगमध्ये मदत करू शकतो. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. लेखन करू शकतो. आवाजाशी संबंधित कामं करू शकतो. कल्पना सुचवू शकतो. तुम्हाला तुमच्याशी संवाद देखील साधू शकतो. म्हणजेच ए आयला तुम्ही तुमचा डिजिटल असिस्टंट मांडलात तरी काही हरकत नाही. तसं म्हणू शकता. तो डिझायनर आहे, तो लेखक आहे, कोडिंग आर्टिस्ट आहे, आयडिया पार्टनर आहे किंवा तुमच्या अभ्यासामध्ये हेल्प करणारा तुमचा पार्टनर आहे असं देखील म्हणू शकता. आता पूर्वी फोटो एडिटिंग करण्यासाठी फोटोशॉपसारखी सॉफ्टवेअर शिकावी लागत असायची, पण आज तुम्ही ए आयला फक्त काही शब्दांमध्ये सांगू शकता की हा फोटो मला सिनेमॅटिक लुकमध्ये किंवा पाठीमागं डोंगर आहे किंवा पाठीमागं नदी आहे किंवा समुद्र आहे, समुद्राच्या काठी मी उभी आहे, असं बनवून मला फोटो दे म्हटल्यावर तो तसा फोटो देणार आहे. तर काही सेकंदातच ए आय तुम्हाला तसा फोटो देऊ शकतो. आता पुढच्या ह्याच्यामध्ये की ChatGPT अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, ChatGPT हा एक तुमचा हुशार असा मित्र आहे. बरोबर. तर त्याच्या कसं आहे की त्याला तुम्ही एखादा विषय, कुठलाही विषय तुम्ही सांगू शकता, त्या विषयावरती तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर ती तो देऊ शकतो. तुम्हाला ईमेल लिहिता येत नाहीत किंवा एखादा नोकरीचा अर्ज लिहायचा आहे, ते सुद्धा व्यवस्थित तो चांगल्या पद्धतीने लिहून देऊ शकतो. कोणत्या पद्धतीने लिहायचं, कसला नमुना किंवा तुमचं नाव वगैरे टाकलं तर तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला
तुम्हाला हवा तसा अर्ज वगैरे किंवा रेझ्युमे लिहून देऊ शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला ChatGPT हे किंवा AI हे उपयोगी पडू शकतं. आता ChatGPTचा या नावाचा अर्थच काय आहे? ChatGPTमध्ये GPTचा अर्थ आहे जनरेटिव्ह प्री ट्रेनिंग ट्रान्सफॉर्मर. आता हे 3 शब्द अगदी सोप्या भाषेत पण समजून घेऊया. तर जनरेटिव्ह म्हणजे नवीन सामग्री तयार करणारा, उदाहरणार्थ कथा, कविता, उत्तर, लेख, कोड किंवा इतर कुठल्याही प्रकारचा मजकूर तयार करणारा म्हणजे जनरेटिव्ह. प्री ट्रेन्ड म्हणजे मोठ्या प्रमाणातील डेटावर आधी प्रशिक्षण दिलेलं असतं त्याला, की बाबा त्याच्याकडे भरपूर डेटा असतो AIकडे. तर त्या डेटामधूनच तो आपण जे मागितले, आपल्याला जी माहिती हवी आहे तोच ते आपल्याला देत असतो. आता याच्यामध्ये ChatGPT हे ओपन AI अशा पद्धतीचं आहे की ओपन AIची सुरुवात 2015मध्ये झाली होती. तर AI हे सुरक्षित आणि मानवासाठी उपयुक्त आणि त्या पद्धतीने हे विकसित केलं गेलेलं आहे. तर ChatGPTने सर्वसामान्य लोकांमध्ये जास्त ChatGPT हे लोकप्रिय झालेलं आहे. आता AIमध्ये जनरेशन, व्हॉइस इंटरॅक्शन, व्हिडिओ, कोडिंग असिस्टंट आणि AI एजंटसारख्या अनेक क्षेत्रात वेगाने विकास होत आहे. आता विद्यार्थ्यांसाठी ChatGPT पण खूप उपयोगी पडत आहे. एखाद्या विषयावरती निबंध लिहून हवा आहे किंवा एखादं गणित समजलेलं नाही आहे, तर तो साध्या सोप्या पद्धतीमध्ये AI तुम्हाला समजून देऊ शकतो. लहान मुलांना एखादा निबंध पण लिहून देऊ शकतो. त्यामुळे कुठलंही क्षेत्र असो त्याच्यामध्ये AIचा वापर आपण वापरू शकतो. तुमच्या व्यवसायाची जाहिरात असेल किंवा एखादं पोस्टर बनवायचं असेल, त्याची देखील तुम्ही व्यवस्थित माहिती त्याला दिलीत तर ChatGPT ते पण तुमच्यासाठी तसंच त्या पद्धतीची जाहिरात वगैरे बनवून देऊ शकतं. अगदी आकर्षक जाहिरात जे ग्राहकांना आकर्षित करू शकते. व्हॉट्सअपसाठी मेसेज असेल, काही पोस्टर असतील, बर्थडेचे काही बॅनर असतील किंवा अजून काही तुमच्या कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका वगैरे असेल, ते सगळं हे AI तुम्हाला बनवून देऊ शकतो. फक्त त्याला व्यवस्थित तुम्ही प्रॉम्प्ट म्हणजे कल्पना द्यायची, तशी माहिती द्यायची आहे, तशा पद्धतीचं तुम्ही त्याला माहिती पुरवायची आहे, म्हणजे खाद्य द्यायचं आहे. तो आपोआप त्याची रेसिपी बनवणार आहे. तुम्हाला जे हवं आहे तशी ती माहिती तो तुम्हाला देत असतो. तर समजा आपल्याला आता गृहिणींना की माझ्या आठवड्याभराच्या कामाचं नियोजन मला करता येत नाही आहे, तर हे नियोजन तुम्ही AIकडे मागू शकता की बाबा मला अशा पद्धतीनं नियोजन हवं आहे. ते पण ते AI तुम्हाला सांगू शकतं. ChatGPT किंवा डायरेक्ट गुगलवरती तुम्ही गेला तर तिथे AI आहे, ChatGPT आहे, AI जेमिनी आहे. ते कुठल्याही लिंकवर तुम्ही तुमचं काम करू शकता. एखादा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मदत हवी असेल तर तिथे तुम्ही ती माहिती टाकली तर AI तुम्हाला त्याची देखील माहिती सांगणार आहे. तसेच आता समजा एखादे रेसिपी माहीत नाही किंवा नवीन एखादं काम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती किंवा थोडासा गायडन्स तुम्ही AIकडनं घेऊ शकता. त्याच्यामुळे काय होतं की बरीचशी इनोव्हेटिव्ह आणि चांगली माहिती तुम्हाला मिळू शकते. तुमच्या कामामध्ये, तुम्ही करत असलेल्या कामामध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी किंवा ते काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तुम्ही AIची मदत घेऊ शकता आणि ते काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकता. फक्त इथे काळजी हीच घ्या की तुमचे पर्सनल काही डिटेल्स आहेत, पर्सनल फोटो किंवा तुमचे बँक अकाउंटची काही माहिती किंवा इतर काही महत्त्वाची कागदपत्रे, याचं कुठल्याही नोंदी त्या AIकडे देऊ नका. त्याचं एखाद्या वेळेस ते फ्रॉड होऊ शकतं, लिंक दुसरीकडे जाऊ शकते. पर्सनल फोटो असतील त्याला पण लिमिटेशन ठेवा की सगळेच फोटो काही तिथे टाकायचे नाही आहेत. शेवटी हे एक मशीन आहे किंवा एक तंत्रज्ञान आहे जे तुम्ही सांगाल त्याच माहितीच्या आधारावर तो तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे त्याच्याशी कितपत आपण गोष्टी शेअर करायच्या, पर्सनल गोष्टी किती सांगायच्या किंवा फोटो किती टाकायचे किंवा बाकीचे आपले डिटेल्स किती द्यायचे हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. पण जिथं खरंच गरजेचं आहे बाबा, एखादा चांगला अर्ज लिहायचा आहे किंवा एखाद्या गोष्टीचं चांगलं प्लॅनिंग करायचं आहे, तर अशा ठिकाणी AIचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता. आता लहान मुलांना शक्यतो मोबाईल इतका हाताळायला देऊ नका, पण पालकांनी त्यांना अभ्यासात थोडी मदत केली, स्वतः अगोदर AIकडून थोडंसं जाणून घेतलं, त्या पद्धतीने मुलांना शिकवलं तर नक्कीच त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. म्हणजेच AIला आणि AIला
घाबरून राहायचं नाही आहे की बाबा हे काय आहे ChatGPT, किंवा हे कशा पद्धतीने फेक, म्हणजे आपल्याला पुढे याच्यापासून काही त्रास होईल का किंवा आपण कुठल्या अडचणीत येऊ का, तर असं काही नाही आहे. तर त्याचा मर्यादित वापर जर तुम्ही केलात AIचा, तर ते नक्कीच आपली चांगली मदत करतो, नक्कीच आपल्याला ते चांगली माहिती देतो. पण पुन्हा परत हा प्रश्न आहे की AI जो काम करतं हे पूर्ण आपण दिलेल्या माहितीच्या आधारावर, डेटाच्या आधारावर, तसेच गुगलच्या मदतीने हे काम करतं. जी माहिती गुगलमध्ये सेव्ह आहे त्या माहितीचे संदर्भ घेऊन AI आपल्याला तशी माहिती, तशी सूचना देत असतो. त्याच्यामुळे शक्यतो कधी त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेस पुन्हा दिलेली माहिती ती पुन्हा आपण चेक करायची आहे, ती पूर्ण चेक करायची, त्याची सत्यता जाणून घ्यायची. समजा आता तुम्हाला इतिहासातील किंवा एखादी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल माहिती हवी असेल, किंवा एखाद्या राजकारणाबद्दल किंवा कुठल्याही एका सत्य घटनेबद्दल वगैरे माहिती हवी असेल, तर ती घटना घडलेली किंवा त्या संदर्भातील काही तारीखवार असतील, काही नोंदी असतील, हे पुन्हा एकदा तपासून पहा, कारण AIकडून ते चुकू शकतात. तर अशा गोष्टी असतात, त्या डबल चेक करणं गरजेचं असतं. त्यामुळे सर्वस्वी AIवर अवलंबून राहायचं का, तर नाही. थोडंसं आपल्या पद्धतीने पण थोडंसं त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करायचं आहे. पण जिथं जिथं खरंच काही गोष्टी समजणार नाही आहेत, समजा आता एखादं वनस्पती आहे किंवा एखादं औषध आहे बाबा, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती हवी आहे, की या गोष्टीबद्दल पूर्णपणे माहिती नाही आपल्याला, त्या गोष्टीचा बद्दल तुम्ही नाव सांगा किंवा फोटो टाका, बाबा या वस्तू ही वनस्पती कुठली आहे किंवा ही वस्तू कुठली आहे, याच्याबद्दल मला काय माहिती मिळू शकते का. तर हे तुम्ही टाकलं तिथं, तर ते AI त्याची माहिती देऊ शकतं. म्हणजे जिथं खरंच गरजेचं आहे अशा ठिकाणी तुम्ही AIचा वापर करू शकता. तुमचा एखादा छोटासा बिझनेस असेल तर तिथे तुम्ही त्याची मदत घेऊ शकता. मग त्यासाठी जाहिरात आकर्षक कशी बनवणं, पोस्टर कसं बनवणं, हे तुम्ही आयडिया घेऊ शकता. फक्त एवढंच की शुद्धलेखन चेक करा. AIचं शुद्धलेखन बऱ्याच वेळेला चुकीचं असतं, शब्द चुकलेले असतात. तर त्याची खात्री करून घ्या. चुकलेले शब्द असतील ते दुरुस्त करून पुन्हा तुम्ही एडिट करून ते करू शकता. तर AIवरती जो चॅट बॉक्स दिसतो तिथं चॅट करू शकतो का, तर नक्कीच तुम्ही चॅट करू शकता. तिथं तुम्हाला जे हवं आहे ती माहिती तुम्ही टाकून ते चॅट करू शकता. तर त्याच्याशी संवाद, असं एक कन्व्हर्सेशन केल्यानं काही आपल्याला भीती असते का, तर नाही. AIशी आपण चॅट केल्याने काही त्याच्यामध्ये आपली काही फसवणूक नाही आहे किंवा कसलाही धोका नाही आहे. तुम्ही त्याच्याशी चॅट करू शकता. पण पुन्हा हेच आहे की कुठल्याही गोष्टीचा हा अतिवापर हा धोकादायकच असतो. मर्यादित स्वरूपात अगदी लिमिटेशन ठेवून ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच AIचा चांगला वापर होऊ शकतो. तुम्हाला AIबद्दल अजून कुठल्या गोष्टीची माहिती हवी असल्यास नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा.